शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. संतांसी जो निंदी, अधम लोभासाठी वंदी, तुका म्हणे पोटी भाव आणि कजया ओठी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन अथवा दुरुस्ती करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा अभंग. रामकृष्ण हरी. दुरितांचे तिमिर जाओ या आपल्या अभंग निरूपण मालिकेच्या 7व्या भागात आज आपण अशा एका अभंगाचा विचार करतोय ज्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आपण कसं वागावं, कसं बोलावं याचा निवाडा केल्याचं दिसून येत आहे. समाजात 2 प्रकारची माणसं बघायला मिळत आहेत. एक म्हणजे काही अति बडबडी असतात आणि 2 म्हणजे काही अगदी अबोल अशी असतात. काही लोक तर अत्यंत हुशार असतात, त्यांचं संप्रेषण कौशल्य कमालीचं असतं, पण म्हणून ते चांगलं संभाषण साधू शकतील असं नसतं. उदाहरणार्थ एखाद्या टेबलवर 4-5 माणसं जर बसली असतील तर त्यातली एखादी व्यक्ती खूप जास्त बडबड करणारी असते, एखादी व्यक्ती फक्त सर्वांचं ऐकत बसलेली असते आणि एखादी हां बरोबर आहे राईट एवढंच बोलताना दिसते. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं आम्ही अनुभवत असतो. काहीजण खूप बडबड्या स्वभावाचे आणि काहीजण अगदी शांत. आज आपण बोलण्याविषयी चर्चा करतोय का, तर वागण्या बोलण्यातून आपलं व्यक्तिमत्व प्रकट होत असतं आणि तोच मुद्दा तुकोबरायांनी देखील अधोरेखित केलाय ह्या आजच्या अभंगात. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. अभंगाचं प्रथम चरण. ज्याच्या शब्दाला धीर नाही म्हणजे जो आपलं बोलणं प्रत्येक वेळी बदलतो, ज्याची बुद्धी एका गोष्टीविषयी एका तत्वाविषयी स्थिर नाही, अशा माणसांचं दर्शनही होऊ नये असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत. तसं तर दैनंदिन जीवनात आपणही आपल्या बोलण्यावर ठाम नसलेल्या माणसांना नाकारतो, त्यांना चुकीचे ठरवतो. पण तुकोबराय आपल्यासारखा फक्त प्राथमिक निषेध करून थांबले नाही आहेत, तर ज्याचं वागणं बोलणं स्थिर नाही, जो नेहमी बदलत राहतो, अशा खळ प्रवृत्तींचं दर्शनही होऊ नये आणि अशांच्या पंक्तीला बसून भोजनही करू नये असं तुकोबराय म्हणाले. अभंगाचे 2य चरण. त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. खरंय, ज्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वाक्यता नसते ना, अशा प्रवृत्ती समाजघातक तर असतातच, पण अशा बोलण्यात आणि वागण्यात तफावत ठेवल्यामुळं स्वतःच्या आयुष्याचं नुकसान ते करून बसतात. अशी माणसं इतरांशी तर सोडाच, स्वतःशी सुद्धा प्रामाणिक नसतात. म्हणून आजच्या या अभंगात तुकाराम महाराज 2य चरणात म्हणतात त्याचे न व्हावे दर्शन. अशांचं तोंडही आम्हाला पाहायचं नाही. आता येऊया अभंगाच्या 3य चरणाकडं. संतांसी जो निंदी, अधम लोभासाठी वंदी. जो साधू संतांची निंदा करतो आणि स्वार्थासाठी नीच लोकांच्या पाया पडतो, अशांचं सुद्धा तोंड आम्हाला बघायचं नाही. बऱ्याचदा लोकव्यवहारात आपल्यालाही अशी बरीच माणसं पाहायला मिळतात जी सत्पुरुषांची, चांगलं काम करणाऱ्यांची निंदा करत राहतात आणि उलट जे अत्यंत नीच कर्म करणारे आहेत त्यांच्या पाया पडून आपला स्वार्थ साधताना दिसतात. अशी माणसं आत्मघातकी असतात हे नक्की. त्यांच्यापासून 4 हात लांब राहणंच आपल्या हिताचं ठरतं. आता येऊया अभंगाच्या शेवटच्या म्हणजे 4थ्या चरणाकडं. तुका म्हणे पोटी भाव आणि कजया ओठी. तुकाराम महाराजांचं समाज मनाचं निरीक्षण फार कमालीचं होतं आणि आपल्या जीवनात आलेल्या अनुभवांच्या जोरावर तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणात आपल्यालाही सावध करतायत, समजून सांगतायत की ज्याच्या ओठात आणि पोटात वेगवेगळी भाषा असेल, ज्याच्या ओठात एक आणि पोटात दुसरंच, अशांचंही दर्शन आम्हाला घडू नये, त्याचं तोंडही आम्हाला दिसू नये. तुका म्हणे पोटी भाव आणि कजया ओठी. पोटात एक आणि ओठात एक, संतांना त्रास देऊन अधमांचे पाय धरणं आणि जो पावला पावलावर शब्द बदलतो, अशांचं आम्हाला तोंड पाहायचं नाही, अशी ठाम भूमिका जगद्गुरु तुकोबराय सदर अभंगात प्रकट करतायत. मित्रांनो, व्यक्तिमत्व विकासाच्या संबंधानं आणि आत्मघातकी प्रवृत्तींना ओळखण्याच्या संबंधानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आजचा हा अभंग खूप खूप महत्त्वाचा आहे, उपयुक्ततेचा आहे. वागण्यातला आणि बोलण्यातला समतोल राखणं किती महत्त्वाचं आहे याची शिकवण देणाऱ्या तुकोबरायांच्या
ह्या अभंगाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही आपल्या आयुष्याला एक सुधारित आवृत्ती द्याल हीच माझी माफक अपेक्षा. रामकृष्ण हरी.